इंग्रजीतली एक म्हण आपण सर्वांनी ऐकली असेल, अॅन ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. माझ्या मते ही म्हण बदलून आवळा अ डे कीप्स डॉक्टर अवे अशी करायला हवी. अहो, आवळ्याच्या मानाने सफरचंद हे तर फारच क्षुल्लक फळ आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल मी असं का बरं म्हणते. मग याचं खरं कारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदानुसार सर्वश्रेष्ठ असलेले फळ म्हणजे आवळा याच्याविषयी. आयुर्वेदात प्रत्येक औषधाला अनेक पर्यायी संस्कृत नावे दिली आहेत. या पर्यायी नावांमधून देखील अनेकदा औषधाचे गुण कळतात. आवळ्याची पर्यायी नावे काय आहेत? वयस्या, वृष्या, जातीफल, शिवा, धात्री, श्रीफल, अमृता अशी अनेक. वयस्या म्हणजे वयस्थापन, वाढत्या वयाचे परिणाम दूर करणारा. शिवा म्हणजे अतिशय पवित्र, उत्तम, सर्वोत्कृष्ट. धात्री म्हणजे आपल्या जीवनाचे, आरोग्याचे धारण पोषण करणारे हे फळ आहे. अमृता नावाप्रमाणे अमृता समान असणारे, वार्धक्य, मृत्यू आणि अनेक रोगांना दूर ठेवणारे हे औषध आहे. आता पाहूया आवळ्याचे महत्वाचे गुण. हे आम्ल रसाचे औषध असल्यामुळे वाताचा, मधुर रसाचे आणि शीतगुणी असल्यामुळे पित्ताचा, तसेच थोड्या तुरट चवीमुळे कफाचा नाश करणारे त्रिदोषनाशक औषध आहे. अक्षरशः डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवासाठी, शरीरातल्या प्रत्येक घटकासाठी उपयुक्त असलेला आवळा आयुर्वेदानुसार रसायन औषध आहे. पहिले, केस गळती किंवा केस पांढरे होणे या तक्रारीत डॉक्टरांच्या नजरेसमोर येणारे पहिले औषध म्हणजे आवळा. रोज आवळा पोटातून घेतला आणि आवळ्याने सिद्ध केलेल्या औषधी तेलाने केसांच्या मुळाशी मालिश केली तर केसांच्या तक्रारी मुळापासून कमी होतात. दुसरे, डोळे. डोळ्यांच्या सगळ्या तक्रारींसाठी आवळा अगदी रामबाण औषध आहे. आयुर्वेदानुसार डोळ्यांच्या ठिकाणी पित्त किंवा तेज महाभूत असते. डोळ्यांच्या ठिकाणची उष्णता वाढली किंवा पित्ताचे असंतुलन झाले तर दृष्टीवर परिणाम होतो. दृष्टी सुधारण्यासाठी किंवा डोळ्यांच्या एकंदर आरोग्यासाठी आवळ्याचे नियमित सेवन उपयुक्त आहे आणि हे आधुनिक संशोधनाने सिद्ध झाले आहे. तिसरे, दंतरोग किंवा मुखाचे आरोग्य. आवळ्यामध्ये आम्लरस आणि तुरट रस आहे. त्याचा गुण विशद म्हणजे स्वच्छ करणारा असा आहे. यामुळे जीभ, गाल, हिरड्या, दात आणि एकंदर मुखाचे आरोग्य सुधारते. आधुनिक दृष्ट्या यामुळे हिरड्या किंवा दातांच्या ठिकाणी असलेले बॅक्टेरिया, जंतू कमी होतात आणि व्हिटॅमिन सी मुळे हिरड्या स्ट्रॉंग व्हायला मदत होते. वारंवार तोंड येण्याची तक्रार आवळा चूर्ण किंवा आवळ्याच्या पानांचा काढा याच्या गुळण्या केल्यामुळे कमी होते. चौथे, नाकातून रक्तस्राव होणे, घोळणा फुटणे किंवा सतत वारंवार होणारी ॲलर्जीची सर्दी या सर्वांमध्ये आवळ्यामुळे प्रतिकार क्षमता वाढते आणि दीर्घकाळ टिकणारा उपयोग दिसतो. यानंतर महत्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे त्वचा. त्वचेच्या आरोग्यासाठी देखील आवळा उपयुक्त आहे. त्वचेच्या बहुतांश तक्रारी रक्तदृष्टीमुळे होतात. आवळा रक्त प्रसादन म्हणजे रक्तामधली उष्णता किंवा दोष कमी करणारा आहे. त्वचेच्या तक्रारींमध्ये आवळा चूर्ण बाह्य उपयोगासाठी देखील वापरले जाते. यानंतर हृदयाचे आरोग्य. यामध्ये देखील आवळा उपयुक्त आहे. आधुनिक दृष्ट्या आवळ्यामुळे ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये साचणारा कोलेस्ट्रॉल किंवा चरबी सदृश दोष साफ करण्याचे काम आवळा करतो. आयुर्वेदानुसार आमदोष कमी करून हृदयाला ताकद देण्याचे काम आवळ्याच्या रसायन या गुणामुळे होते. याशिवाय पोटातल्या अंतर्गत अवयवांचे म्हणजे पचन संस्था, यकृत, पॅनक्रिया यांचे काम सुधारणारा आवळा मधुमेह, अम्लपित्त आणि पचनाच्या सर्व तक्रारीत उत्तम कार्यकारी आहे. मधुमेही रुग्णांसाठी आवळा रक्तातली साखर कमी करतो. तसेच साखरेमुळे अंतर्गत अवयवांवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी मधुमेही रुग्णांनी नियमित आवळा घेणे अतिशय आवश्यक आहे. आवळा मेदाचे आणि शरीरातील अतिरिक्त दोषांचे पचन करणारा असल्यामुळे मेदरोग, स्थौल्य किंवा जडपणा कमी करतो. याच्यानंतर वारंवार हातापायांची आग होणे, हातापायांना खूप घाम येणे या तक्रारीतही आवळा चूर्ण नियमित घेतल्यास फायदा होतो. मूत्रविकार म्हणजे मूतखडा, लघवीला होणारा त्रास किंवा वारंवार लघवीला जावे लागणे या तक्रारीत देखील आवळा चूर्णाचा फार छान उपयोग होतो. गर्भाशयाच्या विकारांमध्ये किंवा श्वेतस्त्राव होत असताना आवळा चूर्ण गर्भाशयाचे इन्फेक्शन कमी करते आणि एकंदर प्रजनन संस्थेचे काम सुधारते. याशिवाय रक्तक्षय, तोंडाला चव नसणे, उष्णता, प्रमेह, हृदयरोग, अम्लपित्त अशा असंख्य रोगांमध्ये युक्तिपूर्वक आवळ्याचा उपयोग वैद्य करतात. आवळ्याचा महिमा खूप मोठा आहे, पण प्रत्येक शरीर घटकासाठी तो कसा उपयुक्त आहे हे आपण आता पाहिलं. आता नेमका आवळा कोणत्या स्वरूपात वापरायला हवा हे पाहू.
आवळा वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतो, जसे आवळ्याचा रस, चूर्ण, कॅन्डी, मोरावळा, च्यवनप्राश, सरबत असे अनेक प्रकार. बऱ्याच जणांना आवळ्याचे महत्त्व माहीत असते, म्हणून रोज उपाशीपोटी बाटलीबंद किंवा रेडीमेड आवळ्याचा रस घेणारे बरेच जण असतात. पण माझ्या मते ताजा रस अधिक गुणकारी असतो. बाटलीतल्या किंवा रेडीमेड आवळा ज्यूसमध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकावेच लागते. त्यामुळे ज्या ऋतूत आवळा ताजा उपलब्ध होतो त्या ऋतूत आवळ्याचा ताजा रस घ्यावा. दुसरे आहे चूर्ण. खात्रीशीर आवळा चूर्ण किंवा घरी बनवलेले आवळा चूर्ण नियमितपणे सर्वांनी घ्यायला काहीच हरकत नाही. पाण्याबरोबर किंवा घरी बनवलेल्या तुपाबरोबर आवळा चूर्ण नियमित घेतल्यास आपण आता जे पाहिले ते आवळ्याचे सर्व फायदे मिळतात. सरबत, कॅन्डी किंवा मोरावळा हेही लोकप्रिय पर्याय आहेत, पण या सगळ्या प्रकारात साखर जास्त प्रमाणात जाते. म्हणून आवळ्याचा पूर्ण उपयोग करून देणारे औषध म्हणजे च्यवनप्राश. आवळ्याबरोबर यामध्ये अनेक औषधी, मध, तूप असल्यामुळे हे औषध अमृतासमान काम करते. च्यवन ऋषी जेव्हा अतिशय वृद्ध झाले, त्यांना तारुण्य प्राप्त करून देण्यासाठी अश्विनी कुमारांनी च्यवनप्राश या औषधाची निर्मिती केली. याच्या अधिक माहितीसाठी आपण पाहू शकता हा व्हिडिओ. प्राचीन काळी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसताना आवळ्याचा वयस्थापन हा गुण शोधून त्याचे गुणवर्णन करणारे, त्याच्या औषधांचे लाभ सिद्ध करणारे संदर्भ पाहिले की आजही आपल्याला खूप आश्चर्य वाटते. आधुनिक दृष्ट्या देखील यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे प्रत्येक पेशीचे वय किंवा पेशींची होणारी झीज रोखणारे हे औषध आहे असे आधुनिक संशोधन म्हणते. तर असे हे महान रसायन औषध आहे आवळा. आपल्या भारतीय संस्कृतीने आणि आयुर्वेद शास्त्राने बऱ्याच झाडांची महती वर्णन केली आहे ती त्यांचे गुण माहीत असल्यामुळेच. त्यामुळेच आपल्याकडे आवळे नवमी साजरी केली जाते. आवळ्याला विष्णूचे आवडते झाड असेही म्हटले जाते. एका दृष्टीने कल्पवृक्ष असलेले हे झाड प्रत्येकाने शक्य तेव्हा शक्य तिथे अवश्य लावायला हवे आणि त्याचे संगोपनही करायला हवे. तर मंडळी, कशी वाटली आजची माहिती? आशा आहे तुम्हा सर्वांना आवडली असेल. तर मग व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभम भवतु. धन्यवाद.